नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे काही सारंगच्या हातून ते पैसे खाली पडलेले असतात तेव्हा सर्वजण ते पैसे सारंगकडे बघतात आणि विचारतात की इतके पैसे तुम्ही कुठून जमवलेत, काम न करता तुमच्याकडे हे पैसे आलेच कुठून. तेव्हा आता सारंग खोटं बोलतो. सारंग म्हणतो की आम्ही शेतमालामध्ये जे काही काम करतो तर शेतमालातील जे काही पीक आहे तर ते पीक विकून हे पैसे आलेत, मालाचे हे पैसे आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा खूप घाबरूनच असते, परंतु आता सारंग जे काही बोलत आहे ते सर्व खोटं बोलत आहे हे नाना तर ओळखतात. कारण आता सध्या सारंग तर फक्त घरामध्ये पडून असतो, एशी खाली कोणतंही काम तो करत नाही आणि तरी सुद्धा तो आता आपल्याशी खोटं बोलतोय. परत म्हणतो की नाना तसंही शेतमालावर माझाच हक्क आहे. तेव्हा नाना म्हणतात की अरे, जेव्हा तू शेतमालात राबत होता तेव्हा तुझा हक्क होता, आता तर घरामध्ये एसी लावून टंगडे वर करून तू पडलेला असतो, मग कसले पैसे तुला द्यायचे आहेत. त्यामुळे जे काही ते पैसे आहेत ते पैसे इकडे दे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघत असतात आणि शेवटी नाईलाजाने ते पैसे नानांच्या हातात त्यांना द्यावे लागतात. तर सुमित्रा म्हणते की अहो, घरामध्ये आज श्राद्ध आहे, तुम्ही इतका आरडा ओरडा करू नका. पुरी आता आणि हे बघा तरी सुद्धा त्याने चोराला नाही पकडलं, कारण पैसे तरी त्याने बरे वाचवले. लगेच सुमित्रा जानकीला म्हणते की एक काम कर, तू हे पैसे देवासमोर ठेव आणि आपण लगेच आता निघूयात. तर नाना सुद्धा ते पैसे जानकीच्या हातात देवासमोर ठेवायला देतात. तर जानकी ते पैसे आपल्या हातात घेते तर ऐश्वर्याचा खूपच जळफळाट होतो. ऐश्वर्या आता मनात सारंगचा रागराग करत असते की एक काम मी म्हणजे सारंगला करण्यासाठी सांगितले होते, एक काम याला व्यवस्थित येत नाही, फक्त त्याला ते पैसे त्या बाईला द्यायचे सांगितले होते, परंतु आता मात्र हा सगळा विचार न करता मला त्या लताबाईला काहीतरी समजायला हवं, नाहीतर हातात जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं निष्ठून जाईल. म्हणून ऐश्वर्या मुद्दाम नाटक करत आता सारंगला म्हणते की चला आपण डॉक्टरांकडे जाऊयात. अहो, तुमचा पाय मुरगळलेला आहे. त्यावर तर सारंग म्हणतो की नाही नकोय, परंतु ऐश्वर्या जरा आता रागवून आणि अगदी टोचून बोलते की दुखतं ना खूप. तेव्हा सारंग घाबरतो. सारंग म्हणतो की हो दुखतंय. तर आजी लगेच म्हणते की हे बघा, मला काय म्हणायचं आहे, डॉक्टर कारखानीसकडे त्याला घेऊन जा. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की हो डॉक्टर कारखानीच, आणि बरोबर आजी, तुम्ही एकदम बरोबर बोलतात. आणि सारंगला म्हणते की तुमचा पाय दुखतो ना, आणि ऐश्वर्या म्हणते की हो चला चला. तेव्हा सारंग तयार होतो. कारखानीच म्हटल्यानंतर आता त्याला समजते की कुठे जायचे आहे ते. तर सुमित्रा आजीला म्हणते की अगं, ते दोघे बरोबर जातील, तू कशाला त्यांच्या सोबत जातेस, तू चल बरं आमच्या सोबत. तेव्हा आजी म्हणते की अगं पण ते डॉक्टर. तर आता जानकी उभी असते तर सुमित्रा तिला म्हणते की अगं जानकी, तू कसला विचार करतेस, तू जा बरं, ते पैसे अगोदर देवासमोर ठेवून ये, एकतर आपल्याला जायला खूप उशीर झालेला आहे, चला आपण निघूयात. तेव्हा ऐश्वर्या सारंगच्या हाताला धरते आणि अगदी थोडंसं रागतच म्हणते की चला डॉक्टरांकडे जाऊयात, आपल्याला एकतर खूप उशीर झालेला आहे आणि पाय सुद्धा खूप दुखतोय. तेव्हा लगेच जानकी त्यांच्याकडे बारकाईने बघत असते. जानकी आता विचार करते की म्हणजे चोर आला आणि डायरेक्ट तो सारंग भाऊजींच्या रूम मध्ये गेला आणि सारंग भाऊजीने सुद्धा काही न आरडाओरडा करता डायरेक्ट ते चोराला पकडायला गेले आणि त्यांचा पाठलाग करता करता ते खिडकीतून खाली पडले आणि त्यांच्याबरोबर पैसे सुद्धा खाली पडलेत. आणि ते पण इतके पैसे नाही. मला असे वाटते की हे सगळं विचित्र आहे. नक्की हा कारखानी डॉक्टर कोण आहे, तरी नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ तर आहे. त्यासाठी मला यांच्यावर नीट व्यवस्थित लक्ष ठेवावं लागेल. आता जानकीला यांचा संशय आलेला असतो. त्यानंतर ऐश्वर्या सारंगला थोडीशी बाहेर घेऊन येते आणि रागाने जरा लोटून देते. आणि एक काम तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही, कोणी तुम्हाला हे सगळं काही करण्यासाठी सांगितले होते, आणि ती चादर बांधून खाली उतरण्यासाठी तुम्हाला कोणी हे करण्यासाठी सांगितले होते. म्हणून ऐश्वर्या आता खूपच ओरडत असते. त्यावर आता लगेच सारंग म्हणतो की हिरो. तर ऐश्वर्या रागाने विचारते की काय हिरो. सारंग लगेच म्हणतो की अहो ऐश्वर्या, मला तुमच्या नजरेमध्ये हिरो बनायचं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हिरो नाही तर झिरो, अगदी झिरो आहात. मला एक गोष्ट सांगा, त्या बाईला आता कुठून पैसे द्यायचे आहेत, जे पैसे होते ऍडव्हान्सचे ते सगळे काही पैसे तुम्ही घालवलेत. म्हणून ऐश्वर्याची खूप आता चिडचिड होत असते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, आता काय करायचं आहे ते प्लीज सांगा ना, तुम्ही प्लीज सांगा. परंतु आता ऐश्वर्या खूपच सारंगवर भडकते. अगदी रागाने म्हणते की सारंग, एकदा शांत राहा, काय सारखं सारखं कानाजवळ येतात आणि भुनभुन लावलेली आहे, मला सुद्धा काहीतरी विचार करून द्या. मी काही ब्रह्मज्ञानी नाही हे सर्व सुचवायला, कारण मला काहीतरी विचार करावा लागेल, विचार करून द्या. आता जे काही पैसे होते ते सगळे काही पैसे आगाऊ त्या जानकीकडे गेलेत, मग त्या लताबाईला आता कुठून पैसे द्यायचे
द्यायचे आहेत याचा विचार करून द्या, आणि जर त्या बाईला वेळेत पैसे आपण दिले नाही तर ती बाई आता निघून जाईल आणि आपल्या सगळ्या प्लॅनचे 12 वाजतील. मग आता आपण काय करायचं आहे बरं? मूर्ख कुठली, शी असं बोलून आता ती रागानेच तिथून निघून जाते आणि जाताना सारंगवर सुद्धा ओरडते की चला आता. सारंग धावतच अगदी नंदीबाईला सारखा तिच्या मागे मागे करत असतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा, नाना आणि आजी हे गाडीत बसायला येतात. आजी जरा मागे असते तर सुमित्रा पुन्हा तिला आवाज देते की आई अगं चल ना, चल अगं उशीर होतोय. तेव्हा आजी म्हणते की अगं नाही, मला काय म्हणायचं आहे बरं? अगं ती पोरग एवढं वरून पडलं, त्याचे तिथे थांबायला नको का? मला एक गोष्ट सांग बरं, ती गुंडी हे सर्व एकटी कसं काय करणार? आजीला तर श्राद्धाला जायचं काही मन नसतं. तिला ऐश्वर्या आणि सारंग यांच्यासोबत त्या लताबाईला भेटायला जायचे असते, म्हणून ती नाटक करत म्हणते की मी नाही येत, मी येथेच थांबते सारंगची काळजी घेण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही जाऊन या. तर सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, तुला थांबायचं असेल तर तू थांबू शकते. आणि नानांना म्हणते की चला आपल्याला उशीर होतोय. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा जानकीला आवाज देते. जानकी धावतच येते की आई आई करत, आणि तेवढ्यात आता गाडीमध्ये बसायचं तोच लगेच सुमित्राच्या लक्षात येते की मधाची बॉटल तर विसरून राहिलेली आहे आणि मी घेऊन येते. सुमित्रा पुन्हा हात येते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग त्या आउट हाऊसवर येतात, लताबाईला ज्या रूममध्ये ठेवलेल्या आहे तेथे, आणि तेथे मात्र ती लताबाई नसते. तेव्हा ऐश्वर्या तिला आवाज देते की लताबाई. तर सारंग म्हणतो की कुठे गेली असेल ही? तर सारंग म्हणतो की नक्की त्या आत असतील. तर ऐश्वर्या खूप आवाज देते की लताबाई लताबाई, अहो कुठे आहात तुम्ही? आतमध्ये आहात का तुम्ही? बाहेर या बाहेर. तेव्हा ऐश्वर्याला भलतेच टेन्शन येते कारण ती लताबाई तिला तिथे दिसत नाही. तर ती सारंगला विचारते की काय कुठे आहेत, आणि आपल्याकडे तर वेळ खूप कमी आहे, मग ही बाई कुठे गेली असेल? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही जरा शांत व्हा, आणि तो आता त्याच्या भाषेत आवाज देतो, लताताई, अहो लताताई, लताताई कुठे गेलात तुम्ही? बाहेर या. अहो मी तुमच्यासाठी लसूण शेव आणि गोड बुंदी आणलेली आहे, लवकर बाहेर या, पटकन खाण्यासाठी या बरं लवकर. तेव्हा सारंगचं हे ऐकून ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते. तेव्हा सारंग आता परत आवाज देतो की लताताई, अहो लताताई, मी गरम गरम समोसे आणि जिलेबी सुद्धा आणलेली आहे, या बरं लवकर तुम्ही, मी माझ्या हाताने तुम्हाला भरवतो. तेव्हा ऐश्वर्याला खूप या सारंगचा राग येतो. ती जोरात आता सारंगच्या पाठीमध्ये एक मोठा धपाटा बसवते आणि गप्प बसा असं रागाने म्हणते. आणि काय हो स्वतःच्या हाताने तुम्ही भरवतात, ती दिसते का तुम्हाला इथे? कुठे कुठे गेली असेल ती? आणि काय हो सारंग, का तुम्ही तिला वेळेत पैसे दिले नाहीत? तेव्हा ऐश्वर्याला भलतं टेन्शन येते. ऐश्वर्या विचार करते की म्हणजे तिला वेळेत पैसे दिले नाही म्हणून ती पळून गेली की काय? त्यानंतर आता सुमित्रा आतमध्ये येते आणि अशी कशी मी ती मधाची बॉटल विसरली असेल, गडबडीत काहीतरी गोंधळ झाला असेल आणि विसरली असेल असे बोलून ती घरात टेबलवर जी मधाची बॉटल आहे तर ती घेते आणि परत ती आता बाहेर यायला निघते. तर जानकी विचार करते की आईंना इतका येण्यासाठी उशीर का झाला असेल, म्हणून जानकी सुद्धा आता गाडीच्या खाली उतरते आणि आईंना आवाज देत ती आतमध्ये येत असते. तेव्हा सुमित्रा बाहेर येते. सुमित्रा म्हणते की अगं एकतर अगोदरच उशीर झालेला आहे. तर जानकी म्हणते की आई चला बरं. तेव्हा आता जाताने आता सुमित्रा गुलाबला म्हणते, अरे गुलाब तू घराकडे लक्ष ठेव, अरे मगाशी सारंग म्हणाला होता की चोर येऊन गेलेत, त्यामुळे मला थोडीशी काळजी वाटते, त्यामुळे त्यासाठी गुलाब तू घर सोडून कुठेही जाऊ नकोस, आणि जराही तुला जर काही वेडवाकडं वाटलं तर लगेच तू मला कॉल कर. तर गुलाबदादा म्हणतात की हो आई साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे इथे. आणि तेवढ्यात मात्र आता ही लताबाई धावतच दिव्यांच्या घराकडे येत असते. गेट जवळ येते तर आजीचे लक्ष जाते. आजी आता लगेच बघते आणि तिला धक्का बसतो आणि स्वतःला म्हणते की ही नटी आता इकडे का आली असेल, कशाला आली असेल. तेव्हा आता ही लताबाई अगदी काहीतरी मनामध्ये बोलतच आता इकडे येत असते. आणि तेवढ्यात जानकी सुमित्रा या दोघीही जायला निघतात, गाडीत बसणारच असतात. तेव्हा आता जानकी ही गाडीत बसणार तोच लगेच लताबाई मोठ्याने ओरडते की ओ, परंतु आता आजी लगेच तिचं तोंड दाबते आणि तिला बाजूला लगेच दुसरीकडे घेऊन जाते, लपवते. तेव्हा आता जानकीच्या कानावर हा आवाज पडतो. तर जानकी आता पुन्हा मागे वळून बघत असते की नक्की कुणाचा आवाज असेल. जानकीला थोडासा संशय येतो, परंतु सुमित्रा म्हणते की जानकी अगं उशीर होतोय, बस गाडीमध्ये. तेव्हा आता जानकी गाडीमध्ये बसते. त्या आता तेथून निघून जातात. तर आजी ही लताबाईचं तोंड दाबून तेथेच गाडी जाईपर्यंत उभी असते. तेव्हा आता लताबाई म्हणत असते की खरंच काय त्या म्हातारीच्या अंगावर दागिने होते, आणि ते नानासाहेब ते तर खरंच किती रुबाबदार होते. तर आजी लगेच आता
लताबाईवर ओरडते की अगं गप्प बस, आणि काय ग तू इथे नानासाहेबांचा रुबा बघण्यासाठी आली होतीस का, आणि कशाला तू इथे आलीस ग. तर लताबाई म्हणते की अगोदर माझे पैसे द्या, एकतर त्या खोलीमध्ये मला डांबून ठेवलं होतं. आणि तेवढ्यात आजीच्या मोबाईलवर कॉल येतो. तर आजी आता ते लताबाईला शांत राहायला सांगते. तेव्हा मात्र आता आजीच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा कॉल आलेला असतो. तर आजी कॉल घेते आणि बोल ना गुंडी असं म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हॅलो हॅलो आजी, हे बघा अहो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, ती लताबाई येथे कुठेच नाही सापडत, नक्की ती गायब झालेली आहे. त्यावर आता आजी म्हणते की अगं ती काही गायब नाही झाली, ती इथेच आहे. अगं ती चिचुंद्री आहे, ती एका बिळातून शिरते आणि दुसऱ्या बिळातून बाहेर पडते. तर ऐश्वर्या म्हणते की काय सांगतात. तर आता आजी ही बोलत लताबाईला शांत राहायला सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही काय बोलतात, ती लताबाई तिकडे आहे. तर आजी म्हणते की हो तिकडेच आहे. तेव्हा ऐश्वर्या विचारते की ती तिकडे कशी पोहोचली, परंतु आजी अहो मला एक गोष्ट सांगा, तिला तिकडे कोणी बघितलं नाही ना. तर आजी म्हणते की हो बघितलं. ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या विचारते की कोणी बघितलं. तर आजी म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा मीच बघितलं, आणि जर हे जानकीने बघितलं असतं तर पडदा पडण्या अगोदर मुर्दाच पडला असता. तेव्हा आता ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. ऐश्वर्या म्हणते की खरंच नशीब माझं, आणि आजी खरंच आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. आणि हे बघा आजी आता एक काम करायचं आहे, तुम्ही त्या लताबाईला घेऊन डायरेक्ट घाटावर या, मी सारंग सुद्धा लगेच तेथे येतो, आणि तेथे आल्यानंतर आपण भेटूयात, चला ओके बाय. तेव्हा आता लगेच सारंग विचारतो की सापडली ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो सापडली, आणि ते दोघेही काहीतच तिकडे जायला निघतात. त्यानंतर आता इकडे लताबाई विचारते की काय ग काय झाले. तेव्हा आता आजी म्हणते की प्रसिद्ध अभिनेत्री चला तुम्ही माझ्या सोबत चला. लताबाई म्हणते की हे बघा अगोदर माझे पैसे द्या, मी कुठेही तुमच्यासोबत नाही येऊ शकत, अगोदर पैसे द्या. त्यावर आता आजी म्हणते की अहो तुमचे पैसे देणार आहेत, तुम्ही कलाकार आहात, मग कलाकारांनी कसं काम केलं पाहिजे. तेव्हा लताबाई विचारते की कसं. तर आजी म्हणते की फुकट. तेव्हा लताबाई जोरात ओरडते आणि म्हणते की खायचं काय. तर आजी म्हणते की अहो भीक मागायची, अगदी भीक मागायची रस्त्यावर. तेव्हा आता काय लताबाई म्हणते की काय बोलतात, भीक मागायची. तर आजी म्हणते की हो चल आता निघायचं आहे आपल्याला. आणि शेवटी लताबाईला आजी तिथून घेऊनच जाते. त्यानंतर आता इकडे घाटावर सगळेजण श्राद्धासाठी आलेले असतात. ऋषिकेश पूजेला बसतो. आपल्या जे काही पार्वती आईचा फोटो आहे तर त्या फोटोला हात जोडून तो उभा असतो. सगळे काही विधी व्यवस्थित पार पडत असतात. सगळं श्राद्धाची जी तयारी असते ती सर्व झालेली असते. आता पार्वती आईचा जो काही विषय आहे तर तो ऋषिकेशच्या मनामध्ये येत असतो. त्याला सारखी आपल्या पार्वती आईची आठवण येते. गुरुजी आता सगळं काही मंत्र उपचार करून विधी पूर्ण करून घेत असतात. तेव्हा हे श्राद्धाचे सगळे विधी पूर्ण करताना आता ऋषिकेशला आपल्या आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा त्याच्या आईने शेवटची आठवण जी कडं त्याच्या हातामध्ये दिलेलं असतं तेव्हा तो सारखं त्या कड्याकडे बघत असतो. आणि जेव्हा ते कडं जानकीने त्याच्या हातामध्ये घातलेलं आहे आणि ते कडं जेव्हा त्याला दिलेले आहे ते देवळामधील क्षण त्याला आठवतात. आणि हे कडं माझ्याकडे हिम्मत काकांनी दिले होते, आणि ते कडं पार्वती आईने तुमच्यासाठी शेवटची आठवण म्हणून ठेवले होते. पार्वती आईने त्यांच्या मुलासाठी हे कडं ठेवलं होतं, त्यांचे आशीर्वाद जपून ठेवलेत. तेव्हा तर ऋषिकेश सगळ्याचा विचार करून मनात म्हणतो की पार्वती आई फक्त एकच नाव, माझी आई अशी होती तशी होती, खरंच मला माहिती नाही की माझी आई कशी होती, म्हणून त्याला आता आपल्या आईची खूप आठवण होते. त्यानंतर आता सारंग अगदी लंगडत लंगडत तेथे येत असतो. ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो खरंच माझा खूप पाय दुखतोय, अहो तुम्ही तर म्हणाला होतात की डॉक्टरांकडे जाऊयात, परंतु येताना तर तुम्ही साधी पेनकिलर सुद्धा दिलेली नाही, एवढा माझा पाय आता दुखतोय. म्हणून सारंगला इतका त्रास होत असतो. परंतु ऐश्वर्या आता खूप ओरडते. ऐश्वर्या म्हणते की एकतर येथे माझं डोकं दुखतंय, जरा गप्प बसा, शांत राहा, जरा हळूच बोला. परंतु सारंगचा पाय दुखत असल्यामुळे तो जोरात अगदी मोठ्याने कणतो आणि आहा असं करतो. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याच्याकडे रागाने बघते. आणि आता ऐश्वर्या फक्त आजी आणि लताबाई अजून का आल्या नसतील, कुठे असतील त्या, म्हणून त्यांची वाट बघत असते. अजून त्या दोघी कशा आले नसतील. तेव्हा लगेच आता सारंगला समोर आजी ही लताबाईला तेथे धरून घेऊन आलेली असते, म्हणून त्या दोघी समोर दिसतात. आणि सारंग लगेच तिकडे बोट करून दाखवतो की ऐश्वर्या अहो ऐश्वर्या तिकडे बघा. एकदम दोघींनी वेळेतच येथे एंट्री घेतलेली आहे. लताबाई आता ओरडत असते तर आजी तिचं तोंड दाबते आणि चुब्बच असं तिला धमकावतच म्हणत असते. आणि आता त्या नदीच्या इकडून असतात आणि आता जे काही विधी सुरू असतो तर नदीच्या पलीकडून असतो. तेव्हा मात्र आता लताबाई हे सर्व बघत असते आणि आजीला ते दाखवते. तेव्हा आजी तुला तिला सर्व काही सांगते आणि चूप राहायला सांगते.
सांगते। तेव्हा आता जानकी, सुमित्रा आणि नाना तेथे येतात आणि पूजेला ते बसतात। आता जानकी सुद्धा खाली हात जोडून बसते आणि तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग हे लताबाई जवळ आणि आजी जवळ येतात। तर ऐश्वर्या आजीला म्हणते की काय, कुठे गेलात होतात तुम्ही? तर लताबाई म्हणते की हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं माझे पैसे मला अगोदर द्या, त्याशिवाय मी काही करणार नाही म्हणून। त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो थांबा, आम्ही तुम्हाला पैसे देतोय। तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश सगळे काही विधी पूर्ण करत असतो। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या त्या आजीला म्हणत असते की लताबाई हे बघा, आम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, सगळे काही पैसे आम्ही तुम्हाला देतोय, परंतु हे जे नाटक आहे तर ते नाटक आपल्याला आत्तापासूनच सुरुवात करावं लागेल आणि यापेक्षा कोणताही चांगला मुहूर्त नाही, त्यामुळे आत्ताच हे नाटक सुरू करा। तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो काय बोलतात, माझा मेकअप वगैरे काय आहे आणि हे सगळं काय सुरू आहे, म्हणून ती एक प्रकारे गोंधळ निर्माण करते। तेव्हा ऐश्वर्या लताबाईवर खूप ओरडते, हे बघा लताबाई इतका गोंधळ करू नका, मोठ्याने ओरडू नका, आणि हे बघा मी डिरेक्टर आहे, त्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगते ते सगळं तुम्हाला ऐकावं लागेल, ज्या माझ्या ऑर्डर्स असतील तर ते तुम्हाला फॉलो करावं लागतील, त्यामुळे आता यापुढे तुम्हाला काय करायचं आहे तर कसे करायचे आहे सगळं काही ऐश्वर्या बरोबर प्लॅननुसार लताबाईला समजावते। ऐश्वर्याने सगळं काही समजून सांगितल्यानंतर ती आता लताबाईला विचारते की काय करायचं आहे, कसे करायचे आहे, हे तुम्हाला समजले असेल का आणि कळलं असेल ना तुम्हाला? तर लताबाई म्हणते की हो। तर ऐश्वर्या म्हणते की चला बरं लगेच, म्हणून त्या लताबाईला आता तिकडे नदी तीरावर घेऊन जायला निघतात। आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येते। ऋषिकेश सगळे विधी आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करतो। तेव्हा मात्र आता नाना आणि सुमित्रा हात जोडून उभे असतात, परंतु नानांच्या डोळ्यात आता पार्वती आईविषयी प्रेम असतं, त्यांची ती पत्नी असते, डोळ्यामध्ये पाणी येते आणि नानांच्या डोळ्यामधील पाणी बघून सुमित्रा त्यांच्या खांद्यावर हात ठेवते, त्यांना समजावते, त्यांना आधार देते आणि जानकी सुद्धा आता तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, आपल्या ऋषिकेशला आईची आठवण येते। त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग आजी लताबाईला पुढे करतात, म्हणजे बरोबर लताबाईला आता त्या पाण्यामध्ये उडी टाकायची असते आणि हा सगळा प्लॅन पूर्ण करायचा असतो। आणि तेवढ्यात गुरुजी आता सगळं काही विधी वगैरे झाल्यानंतर ऋषिकेशला सांगत असतात की हे बघा, तुमच्या आईच्या नावाने हे पाण्यामध्ये पिंडदान करा आणि जो काही तुमच्या आईच्या नावाने हा दिवा पाण्यामध्ये सोडून तुम्ही पुन्हा इकडे या। तेव्हा आता ऋषिकेश तो दिवा उचलतो आणि पाण्यामध्ये सोडायला तो निघतो, दोन्ही हातामध्ये आपला दिवा धरतो। तर नाना आणि सुमित्रा आई सगळेजण हात जोडून तेथे बसलेले असतात। आजी, सारंग आणि ऐश्वर्या लांबून हे सर्व बघत असतात। तर तेव्हा ऋषिकेश पाण्यामध्ये तो दिवा सोडतो। ऋषिकेशने दिवा सोडल्या सोडल्या आता ऋषिकेश वरच निघाला असतो, परंतु तेवढ्यात लताबाई पाण्यामध्ये उडी खाते आणि अगदी ती तेथे येते। तर आता हे सर्व बघून सर्वांना मात्र एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो, कारण जानकी, ऋषिकेश आणि सुमित्राई, नाना यांना याच्याबद्दल काही माहिती नसते, जणू पार्वती आई आलेली आहे असं त्यांना दाखवायचे असते, म्हणून ती आता पाण्यामध्ये उडी घेते। ऐश्वर्या आजी आणि सारंग यांचं जे काही ठरलेले आहे तर ते सगळ्या प्लॅनप्रमाणे सुरू असतं की आता जोरातच ओरडते की ऋषिकेश त्या बाईला वाचवा। त्या क्षणी आता ऋषिकेश पाण्यामध्ये उडी घेतो आणि आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी यांना इतका आनंद होत असतो, कारण जे काही त्यांनी ठरवलेलं आहे तर त्यांच्याच प्लॅनप्रमाणे हे सर्व सुरू असतं आणि ऋषिकेश आता त्या बाईला वाचवायला निघतो। पाण्यामध्ये आता लताबाई तो सापडत असतो आणि एका ठिकाणी जी काही माळ असते तर ती लताबाईच्या गळ्यातील, तर ती माळ मात्र ऋषिकेशच्या गळ्यामध्ये येते आणि तेव्हा ऋषिकेशला समजते की नक्की येथेच ही बाई आहे, म्हणून ऋषिकेश आता तिचे हात ते पकडतो आणि तिला वाचवून तो आता वर घेऊन येत असतो। तेव्हा जानकी म्हणते की सावकाश ऋषिकेश, सावकाश, परंतु आता हे सर्व बघून ऐश्वर्या आणि सारंग आजी हे तर इतके खुश होऊन टाळ्याच वाजवत असतात, कारण त्यांचा प्लॅन सक्सेस होत असतो। नाना आणि सुमित्रा यांचा जीव तर अगदी टांगणीला लागलेला असतो की नक्की ही बाई असेल तरी कोण, आणि ऐश्वर्या आता हे सर्व बघून मनात म्हणते की खरे आईचं तू श्राद्ध घालत होता ना, मग घे माझ्याकडून तुला हे नवीन आईचं एक गिफ्ट, आणि जानकी आता दाखव तुझी करामत, बघूया यावेळेस तू कशी बाहेर येते, सवत माझी लाडकी या पर्वातून। तेव्हा आता ऋषिकेश मात्र त्या बाईला म्हणजे लताबाईला उचलून वर घेऊन येत असतो। तर सारंग, ऐश्वर्या आणि आजी या दोघींना म्हणतो की चला चला लवकर चला। मात्र आता ऋषिकेश त्या बाईला देवी आईच्या मंदिरात घेऊन येतो। तर जानकी आता त्या बाईला उठा उठा असं करत असते। तर लगेच आता ऋषिकेश सुद्धा म्हणतो की उठा, अहो उठा। सुमित्रा म्हणते की थांबा मी पाणी घेऊन येते। तर सुमित्रा पाणी आणायला निघते, तोच लगेच ऐश्वर्या, सारंग, आजी धावतच तेथे येतात। तेव्हा नाना म्हणतात की काय रे काय झाले? तेव्हा सारंग म्हणतो की अहो नाना, तुम्ही फोन केला होता म्हणून कुलकर्णी डॉक्टरांकडे गेलो होतो, परंतु ते तर तेथे नाही, ते शहराकडे गेलेले आहेत, म्हणून आम्ही इथे आलो
आणि येथे हे काय नवीन आहे। जानकीच्या जीवाची अगदी धांदल उडालेली असते। ती फक्त त्या बाईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते। सुमित्रा धावतच येते पाणी घेऊन आणि जानकीला म्हणते की जानकी हे घे, चेहऱ्यावर जरा शिंपड। तेव्हा आजी म्हणते की अगं पाणी कशाला शिंपडते, अगं आत्ताच तुम्ही तिला थंड पाण्यातून बाहेर काढलं आणि पुन्हा कशाला, म्हणून आजी ऐश्वर्या आणि सारंग यांना खुणावत असते। तर जानकी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत असते। तेव्हा लताबाई जी काही बेशुद्ध पडण्याचं नाटक तिने केलेलं असतं लगेच डोळे उघडते। तेव्हा ऋषिकेश विचारतो की काकू तुम्हाला बरं वाटतं का। तेव्हा सारंग म्हणतो की ह्या बाई कोण आहेत, म्हणजे कधीही मी गावात यांना बघितलेले नाही, आपल्या गावातील नाही का त्या। ऐश्वर्या म्हणते की कोण असतील। तेव्हा आजी तिला खुणावते। तेव्हा लगेच आता ऋषिकेश सुद्धा विचारतो की तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात। तेव्हा नाना सुद्धा विचारतात की काय हो, कोण आहात तुम्ही, नाव काय तुमचं। तेव्हा लगेच आता ही लताबाई बरोबर आता पार्वती आईची ऍक्टिंग करते आणि नानासाहेबांकडे बघून तिचा चेहरा खुलल्याचं ती ऍक्टिंग करते आणि म्हणते की नानासाहेब, अहो नानासाहेब तुम्ही मला ओळखलत का, म्हणून आजी आता लगेच अगदी बारकाईने बघून हसत असते। तर आता ही लताबाई आहे तरी उठून उभी राहते। जानकी तिच्या हाताला धरून तिला उठून उभं करते। तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की नानासाहेब अहो तुम्ही ओळखलं नाहीत का मला, अहो मी तुमची बायको पार्वती। आता पार्वती म्हटल्यानंतर यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। आता ऐश्वर्या सारंग आजी यांना तर माहितीच असते की ही पार्वती नाही, हा सगळा प्लॅन आहे, परंतु आता जानकी सुमित्रा आई यांना शॉकच बसतो। तेव्हा आता लताबाई म्हणते की पार्वती पुरुषोत्तम रणदिवे। तर आता सारंग आजी ऐश्वर्या ही सुद्धा अगदी धक्का बसल्याचं नाटक करतात। तेव्हा जानकी म्हणते की काय, तर ऋषिकेश लगेच म्हणतो की आई, तर सुमित्राच्या हातातील भरलेला जो तांब्या आहे तो तसाच खाली पडतो। सुमित्राला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता लगेच लताबाई नाटक करत म्हणते की सुमित्रा अगं तू ओळखलत का मला, मी पार्वती। आणि ऋषिकेश जवळ येते आणि किती मोठा झाला ग आपला ऋषिकेश, किती मोठा झाला, म्हणून त्याच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरून त्याची अगदी दृष्ट काढण्यासारखं करते। परंतु सर्वजण विचारात पडत असतात की ही कोण आहे, ही पार्वती तर नाही, परंतु ही स्वतःला असं पार्वती का म्हणून घेत असे। तेव्हा नाना म्हणतात की अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात। तेव्हा मात्र आता लगेच पार्वती म्हणते, म्हणजे ही लताबाई नाटक करत म्हणते की अहो तुम्ही तरी मला असं आहो जावं घालू नका, असं आहो जावं घालत असताना मला खरंच खूप असं परक वाटतं। लाजत आता ती नानांना सर्वांसमोर हे म्हणते, अहो तुम्ही मला लाडाने जशी हाक मारायची तशी हाक मारावं। आजी म्हणते की काय ग लबाडे, नानासाहेब कोणत्या नावाने तुला हाक मारायचे। लगेच लताबाई म्हणते की पारू, आणि हो की नाही नानासाहेब मी बरोबर बोलतेत ना। सुमित्रा म्हणते की अहो ही बाई काय बोलते, तुम्ही पार्वती आईंना पारू म्हणून हाक मारायच्यात का, असे ती नानांना विचारते। तेव्हा आता नाना म्हणतात की हो सुमित्रा मी पारूच असे हाक मारायचो, परंतु इतकी खाजगी गोष्ट यांना कशी माहिती असेल, मुळात पार्वती येथे येऊच कशी शकते, कारण ती या जगामध्येच नाही। तेव्हा लगेच आता लताबाई नाटक करत म्हणते की अहो जगणं मरणं हे सगळं काही देवाच्या हातात असते आणि माझा आजार पण मला देवाकडे नेईल असे वाटले होते आणि घडलं काय वेगळंच की देवाने मला वरदान दिलं आणि परत हे आयुष्य माझ्या पदरात टाकलं, परंतु माझं आयुष्य इतकं बरं नाही गेलं। नशिबाने जे काही घडायचं होतं ते घडलंच। आयुष्याने खूप खस्ता खात मी जगले, परंतु शेवटी मी हे ठरवलं की ज्या गावामध्ये मी तुमची बायको म्हणून जगले तर त्याच गावामध्ये मरणाला जवळ करायचं, म्हणूनच मी माझं आयुष्य संपवण्यासाठी येथे ह्या घाटावर आले होते, परंतु मला वाचवलं गेलं। आणि कोणी वाचवलं मला, कोणी मला पाण्यातून बाहेर काढले। सारंग लगेच म्हणतो की अहो कोणी, म्हणजे ऋषिकेश दादाने तुम्हाला वाचवलं, त्यानेच तुम्हाला बुडताने वाचवलं। तेव्हा लगेच लताबाई आता ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते की ऋषिकेश माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या आईसाठी धावून आलास रे। तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो, नक्की हे सर्व काय सुरू आहे कोणाच्याच लक्षात येत नाही। तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता मात्र ही पार्वती म्हणजे ही जी काही लताबाई आहे पार्वतीचं अगदी नाटक करून तेथे आलेली असते। ऋषिकेशला अगदी जवळ घेत असते तर सुमित्रा पुढे येते। सुमित्रा रागाने तिला बाजूला घेते आणि सोडा त्याला असं म्हणते, कोण कुठलीही बाई वाटेल ते बोलते। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण आमच्या पार्वती आईंचा बस अपघातामध्ये मृत्यू झाला होता, त्या परत कसे येतील। तेव्हा लगेच आता ही लताबाई रडतच म्हणते की अगदी परफेक्ट अशी ऍक्टिंग करत, अगं जानकी त्या बसमध्ये मी बसलेच नव्हते, मग कसा अपघात होईल बरं। तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसतो। तर जानकी आता ह्या बाईवर विश्वास ठेवते आणि सुमित्राला म्हणते की आपण त्यांना एक संधी देऊयात। तर सुमित्रा स्पष्टपणे म्हणते की नाही, संधी बिंदी काही मिळणार नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आपल्या सगळ्यांची मतं वेगळी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुटुंब कलहाचा जो काही निर्णय आहे तर तो घेऊयात। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।